मी विजय सहारे, जिल्हा पुरवठा अधिकारी सिंधुदुर्ग या नात्याने आज दिनांक 28 मे 2026 रोजी जिल्ह्यातील पेट्रोल पंप त्यामधील डिझेल आणि पेट्रोल विषयक मी आपणास माहिती देत आहे। आज एकंदरीत ॲक्टिव्ह जे पेट्रोल पंप आहेत जिल्ह्यातील एकूण 60 पेट्रोल पंप असून त्या 60 पेट्रोल पंपपैकी एकंदरीत 5 पेट्रोल पंप ड्राय आहेत। BPCL चे एकंदरीत कणकवली, देवगड, कुडाळमधील झाराप, कुंभारमाठ जे मालवण तालुक्यामध्ये येते असे एकंदरीत हे पेट्रोल पंप, तसेच IOCL कणकवलीचे एक पेट्रोल पंप हे ड्राय आहेत पूर्णत्वाने, ज्यामध्ये डिझेल आणि पेट्रोल दोन्हीही नाही। काल सांगली मिरज येथील जे बेस डेपो आहे पेट्रोल पंपचं BPCLचे ते बंद असल्यामुळे त्यांचे टँकर आज लोड होऊन जिल्ह्यामध्ये ते येणार आहेत। याविषयी संबंधित डेपो व्यवस्थापक आणि विक्रय व्यवस्थापक यांच्याशी माझं स्वतः व्यक्तिशः बोलणं झालेलं आहे आणि त्यांचे एकंदरीत जे लोड आहे ते आज लोड भरण्यात आलेले असून ते रात्रीपर्यंत इथे या जिल्ह्यामध्ये रवाना होतील अशी माहिती संबंधितांकडून मला प्राप्त झालेली आहे। जिल्ह्यात एकंदरीत आजची पेट्रोल पंपची जी स्थिती आहे, एकंदरीत जो पेट्रोल आहे 3,92,439 लिटर आपल्या जिल्ह्यात पेट्रोल उपलब्ध आहे। डिझेल 2,88,913 लिटर एवढा डिझेल साठा उपलब्ध आहे। त्यामुळे लोकांनी पॅनिक होऊ नये, सर्वांना व्यवस्थितपणे वितरण होत आहे, सुरळीत वितरण होत आहे, तेव्हा आपण सर्वांनी शांतता बाळगावी। जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आणि या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होऊ देणार नाही, पडणार नाही अशी स्थिती प्रशासनाकडून घेतली जात आहे आणि आम्ही भरारी पथक तालुकास्तरीय स्थापन करून त्यानुसार त्यांना आम्ही ॲक्टिव्ह केलेलं आहे की कुठेही साठेबाजी पेट्रोल आणि डिझेलची होता कामा नये, त्याच्या काळ्या बाजारात रूपांतरण होता कामा नये, यावरती सुद्धा अंकुश व नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आम्ही पावले उचललेली आहेत। धन्यवाद।